माझं नाही यशवी, माझं नाही प्रीत, आणि तुम्ही बघत आहात यशवी प्रीत. तर खूप दिवस झाले मी प्रीतसोबत एकही व्हिडिओ नाही बनवले, म्हणून आता आज मी व्हिडिओ करते. आणि 15 जून पासून म्हणजे परवापासून आमची स्कूल चालू होणार आहे. म्हणून आम्ही काल आमच्या मम्मी पप्पांसोबत ठाण्यात गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी स्कूलची. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर लेट्स स्टार्ट. तर पहिले तर आम्ही आमची बॅग दाखवणार आहोत. तर पहिले तर ही आहे माझी बॅग आणि हे माझी बॅग. तर माझी पिंक कलर मध्ये पूर्ण आणि असे रेनबोज वगैरे जे मला खूप आवडतात. ब्लॅक आणि मिक्स कलर आणि डायनासॉर वगैरे. आणि मला बॅग आवडली आहे ही. प्रीतने बघताच चूज केली आणि मी कन्फ्यूज होत होती. आणि पहिले तर ही एक चेन 1 2, ही इकडची 3 4 आणि 5, आणि माझ्या इकडे असे 2 आहेत बॉटल्स ठेवायला. आणि माझे 6 चेन्स आहे. 1 2 3 4 5 6. कारण प्रीतची एक्स्ट्रा चेन आहे, माझी नाही आहे. माझी डायरेक्ट अशी मोठी चेन आहे, पण बॅग सेमच आहे. आणि त्याच्या इथून सुद्धा असे हे आहेत बॉटल्स ठेवण्यासाठी. सो चला आता बॅग्स झालेल्या आहेत आमच्या. तर आता आम्ही दाखवणार प्रीतचे वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स. बिकॉज माझी वॉटर बॉटल आणि टिफिन नवीनच आहेत. सो म्हणजे 7th स्टँडर्ड संपण्याआधी 1 महिना आधीच घेतलं होतं म्हणूनच. आणि प्रीतचा असं खराब झालेली बॉटल वगैरे म्हणून नवीन घेतली. आणि तर पहिलेच टिफिन बॉक्स पण खराब झालेला. नंतर टिफिन बॉक्स बघूया. हे बघा असं ट्रान्सपरंट आहे ग्रीन कलर मध्ये. तर असं खोलूया आपण, असं खोलून दे. आणि असं खोलायचं. प्रीतने दोन्ही सुद्धा ग्रीन मध्येच घेतलेल्या. ग्रीन हा. ह्याच्यानंतर हे चमचा फॉक मॅगी खायला मॅगी देणार पण आहे. आणि ते 2 आहे. हा इकडे अशी चटणी भाजी वगैरे ठेवण्यासाठी. देन आता आपण हे, आणि ही अशी नवीन बॉटल लेटेस्ट निघाली, म्हणजे असं डिझाईन आहे तिकडे असे असे पकडण्यासाठी. आणि हे असं. आणि आता आपण आपले शूज म्हणजे सँडल्स टाकूया. तुझी सँडल ही आहे माझी सँडल. आमच्या स्कूलमध्ये ब्लॅक सँडलच असतात. हे बघा माझा 7 नंबर आहे आणि माझे 3 नंबर आहे. माझाच बर्थडे डेट आहे. आणि माझा 7. हे बघा माझी सँडल. माझी सँडल सुद्धा खराब झाली म्हणजे म्हणजे प्रीतची सुद्धा. सो आम्हाला न्यू सँडल. आता आम्ही किचन्स दाखवू आमचे. हे माझी पॅरिस टाउनची बरोबर. ह्याला एल्फिल टॉवर बोलतात. आणि हा माझा क्यूटचा किचन. हा माझ्या मामाच्या आणि मला आणलेला पुण्यावरून. हा बघा किती क्यूट आहे, मला खूप आवडलेला. प्रीतचा स्पायडरमॅन वाला होता पण तो हरवला कुठेतरी, म्हणून आम्हाला घेतला. आणि दॅट इज क्यूट. किती क्यूट किचन आहे. आणि हा ह्याच्यावर एकदम सूट सुद्धा करतो सर. आणि माझा पण सूट करते. मला नाही वाटत सूट. तर हे बघा इकडे असं सूट करतं माझं किचन. एकदम रेनबो क्यूटी. अँड गाईज प्रीतचं न्यू सिलेबस आले 4th स्टँडर्डचं. आणि मी 8ला गेले सिनियर क्लासमध्ये. म्हणूनच प्रीतचे न्यू सिलेबसचे बुक अवेलेबलच नाही आहेत. पण त्याचे बुक्स कधीतरी भेटतील. पण माझ्या बुक्स मला भेटलेले आहेत. ते पण हे बघ ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक पण नाही, फक्त वर्क बुक्स वगैरे आहेत. तुम्हाला दाखवते. त्या दिवशी आम्ही घ्यायला गेलो होतो. बापरे, ह्याच 6 किंवा 5 kgचा वजन असं तुम्हाला दाखवतात एक एक करून. पहिले तर हे नोटबुक्स आहेत म्हणजे. हे बघा हिंदी मराठी इंग्लिशसाठी. जायंट जिओग्राफी, जायंट नाही तर सायन्स. हे माझे नोटबुक्स 5 SST. ते बघा किती वजन आहे. त्याला आता आम्ही दाखवतो तुम्हाला. हे 3 दिलेत. हे कदाचित SS आणि
सॉरी मराठी आणि मॅथ्ससाठी खास करून असली मला ह्याच्यामध्ये ही खूपच आवडली. हे बघा, आणि हा एक मॅप बुक आहे जास्त सगळ्यांना. हे बघा मॅप बुक, जॉग्रफीचे फाईन लोकेशन, ह्याच्यावर आता मी नावं टाकणार आहे. आणि हे रिलायबल आहे, म्हणजे मराठी सुलभ भारतीचं, त्याच्यावर मीन्स डायजेस्ट सारखंच आहे, क्वेश्चन पेपर्स वगैरे असे असतात सॉल्व करण्यासाठी. देन आहे हे आर्ट अँड क्राफ्टचं बुक, 8th स्टँडर्डला खूप सगळे बुक्स आहेत लिटरली. त्याच्यानंतर हा आहे मॅथ्सची वर्कबुक, मला अजिबात नाही सब्जेक्ट आवडत, मला आवडतो. आणि हे आमच्या दोघांचे कवर, बुकला आम्ही कवर घालून ते. एक ऑरेंज आणि डान्स करत बिचारी फ्रीजचे कधी भेटतील बुक काय माहीत, अजून पाठी आहेत. उद्या भेटू शकतो माझे बुक. ही आहे जॉग्रफीची बुक, आता पटापट आपल्याला लागेल. ही आहे सायन्स जर्नलची, पहिले 7th पर्यंत इतकुशी फक्त यायची ना, आता किती वाढले बापरे. आणि ही याची कम्प्युटरची बुक. आणि ही याची सायन्स जर्नल सायन्स वर्कबुक. त्याच्यानंतर ही आहे ग्रामर्सची बुक, अरे नीट ठेवणार नवीन बुक आहे. ही आहे प्रोजेक्ट बुक. आणि ही आहे हिंदी सुलभ भारतीची रिलायबल, तुला सांगितलं डायजेस्ट सारखं. ही आहे इंग्लिश भारती रिलायबल डायजेस्ट. आणि इंग्लिश भारती वर्कबुक. सगळ्या बुकमधून हीच बुक म्हणजे पातळ आहे. मराठीचे माझा फेवरेट सब्जेक्ट. आणि दुसरा येस, ही आहे हिंदी सुलभ भारती हिंदीची बुक वर्कबुक. आणि नीट काढ ना, फारशीला पटापट करतोय. ही आहे हिस्ट्रीची बुक, हा वेगळाच कलर आहे. आणि ही आहे ड्रॉइंग बुक. संपल्यात माझ्या सगळ्या बुक्स. आणि आता आम्ही ह्याच्यावर नावं सुद्धा टाकणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो की मला माझ्या 7th स्टँडर्डमध्ये आणि प्रीतल्या 3rd स्टँडर्डमध्ये किती पर्सेंटेज आलेले. नको सांगू. कट कट कट, बिकॉज आमच्या असेच भांडणं होतात, मी काही नाही काय बोलतो. तर माझे 7th मध्ये आले होते 95% बिना ट्युशनचे. आणि माझे आलेले 80 बिना ट्युशनचे. मला उलटे आलेले जाम म्हणून. हा आजारी होता मग त्याला 80% भेटले, मला माझे पण 95 96 असते 95% भेटले, ते पण एका दिवसात अभ्यास करून. आणि माझा सगळ्यात इझी पेपर जॉग्रफीचा लास्ट पेपर गेला, तर एकदम इझी. मी माहिती किती. आणि सायन्सचा तर खूपच इझी गेला. तुझा कोणता पेपर इझी गेलेला? कुठला पण ओ माय गॉड. आणि आता मी खूप खुश होते, म्हणजे एवढी पण नाही खुश, बिकॉज माझं 7th स्टँडर्ड फेवरेट स्टँडर्ड होतं तुम्हाला सांगू, कारण तो खूपच चांगला स्टँडर्ड होता माझ्यासाठी. आणि 7 म्हणजेच तुम्हाला माहिती आहे थाला फॉर अ रिझन. माझा 7 नंबर लकी आहे, माझी बर्थडे पण आहे माझी लकी. आणि म्हणून आता 8 मध्ये गेले की आता मी सिनियर क्लासला जाणार आहे आणि प्लीज 4thला जाणार आहे अभ्यास. आणि 8ला गेले की माझा अभ्यास खूपच वाढला आहे, म्हणजे खूप. पण मी आता ट्युशनला थोड्या महिन्याने जाणार आहे. आणि आता ट्युशनलाच जाणार बिकॉज ह्याचा अभ्यास घरीच होतं, कमी अभ्यास आहे म्हणून. तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? मॅथ्स. मला तर मराठी पण मराठी आवडतं. असं काय एकच सांगायचं. मॅथ्स. आणि फ्रेंड्स ही बघा माझी ती जुनी बॅग, आणि माझी बॅग इकडे आहे बेडरूममध्ये. आणि आता तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा तुम्हाला एक सांगायलाच विसरली की माझं 8th स्टँडर्डचं युनिफॉर्मसुद्धा चेंज झालं आहे. बट आता युनिफॉर्म तो माझ्या मम्मीने धुतल्या त्याचा सुकत लावलेला, मग आता तुम्हाला तो नाही दाखवू शकत. म्हणून आता आमची म्हणजे आता आमची स्कूल जेव्हा चालू होतं मग तेव्हा आम्ही ही तर व्हिडिओ करणारच आहेत. माझा फर्स्ट डे ऑफ स्कूल, तर त्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये तुम्ही बघा. ओके. ह्याचा तोच युनिफॉर्म आहे, पण माझा चेंज झाला. त्या युनिफॉर्ममध्ये मी एवढी मोठी दिसते ना काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये एकदम मी छोटी पण दिसते, माझी हाईट खूप छोटी दिसते त्या युनिफॉर्ममध्ये. पंजाबी टाईप आहे. सो ओके बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट नक्कीच करा. आमच्या हातात सिल्वर प्ले बटन
असायला पाहिजे. तो ऑब्विसली नाही येणार आहे, पण आता 200 सबस्क्राईबसाठी एक एक subscribe सबस्क्राईब प्लीज द्या. तुमच्या पाया पडतो प्लीज. प्लीज आम्हाला तो एक सबस्क्रायबर द्या प्लीज. एक कोणतरी सबस्क्राईब पण करा. ओके बाय.